पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर खुर्द शिवारातील सर्व्हिस रस्त्यावर वैदुवाडी परिसरात राहणारा सूरज सूर्यभान शिंदे वय वर्ष 30 याचा संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप करून नाशिक येथून रुग्णवाहिकेतून सूरज शिंदे यांचा मृतदेह थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सदर मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारातून हलवणार नाही असा पवित्रा संतप्त झालेल्या वैदू समाज बांधवांनी घेत रात्रीपासून दुपारपर्यंत मयत शिंदे याचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका पोलीस ठाण्याच्या आवारातच होती। नातेवाईक आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या या घटनेतील सूरज शिंदे या तरुणास गंभीर जखमी अवस्थेमध्ये उपचारासाठी एसएमबीटी घोटी येथे दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सूरजच्या डोक्याला जबर मार लागलेला असून हातपायाला गंभीर जखमा आहेत, तसेच बरगड्याही मोडलेल्या अवस्थेत आहेत। या जखमा पाहता हा साधा अपघात नसून हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला गेला। मयत सूरज याचे सर्व नातेवाईक आणि वैदू समाज बांधव यांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सूरजचा अपघात नव्हे तर घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। मात्र या तरुणाच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी नातेवाईकांना सांगितले। त्यामुळे शहर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। संगमेर खुर्दापासून मी बोलतोय आणि सूरज सूर्यभान शिंदे यांच्यावर मर्डरचं त्यांच्यावर शंका आहे आम्हाला। ते म्हणतात ॲक्सिडेंट झालेले, याच्या व्यतिरिक्त आम्ही अर्जंटली त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही सुद्धा घेऊन नाही गेलेले, दुसऱ्या व्यक्तीने घेऊन गेलेले ॲम्ब्युलन्समध्ये। डॉक्टर हॉस्पिटलवरून फोन आला आम्हाला, आम्ही डायरेक्ट गेलो हॉस्पिटलला। त्याच्यानंतरून त्याला घोटी इगतपूरला आज ताटपाल हलवलेलं आहे। त्याच्यानंतर तिथं बोललेले की मर्डरचा केस झालेले आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टर लोक ॲक्सिडेंटचा केस इथं एफआयआर करून दिलेले आणि त्याच्यानंतर आमच्याकडे सिटी फुटेज बी आहे आणि रेकॉर्ड बी आहे, तरी पोलीस लोक अजून न्याय देत नाही आम्हाला। 38 तास झालेले, बॉडीला वास मारतंय, अजून आम्हाला न्याय भेटत नाही। आम्ही गरीब घरातले आणि आम्ही भीक मागून खातोय, पाठी घेऊन जातोय, एवढं आम्हाला नीच समजवायला काही आता जातीवादवरून बी चालू आहे। याच्या व्यतिरिक्त कोणीतरी सरपंचाचा पोरगा तरी असला असता तर काय झालं असतं, अचानक न्याय भेटला असतं त्यांना। आम्ही गरीब घरातले म्हणून आम्हाला न्याय भेटत नाही का? गरीब घरातले म्हणून न्याय भेटत नाही का? आम्ही रात्रभर इथं झोपलेले तरी आम्हाला कोणत्याही प्रशासनाचं काही मदत भेटलेलं नाहीये। पाणी सुद्धा विचारलेलं नाहीये, चहा सुद्धा विचारलेलं नाहीये। इथं झोपलेले आम्ही 38 तास झालेल्या बॉडीला डेट होऊन बॉडी वास मारतोय। सर तुम्ही लवकर आम्हाला 1 ते 2 तासात आम्हाला न्याय नाही भेटलं तर आम्ही रोक आंदोलन करणार आहे आणि एकनाथ शिंदेला मागणी करतोय आम्हाला न्याय भेटावा। आम्ही बी शिंदे, आमचा एकनाथ शिंदे भाऊबंद आहे। जय महाराष्ट्र, जय जवान। आम्हाला कायदा कानून हातात नाही घ्यायचंय, आम्हाला न्याय पाहिजे आणि तुम्ही बोलत असेल तर आम्हाला, तुम्ही न्याय नाही देत असेल तर आमच्या पद्धतीने आम्ही न्याय हातात घेऊ। आणि आज गरीब घरातलं घटना घडलेले, उद्या याच्या जागेवर दुसऱ्या मोठ्या घरात असले तर लवकर तर लवकर न्याय भेटला असतं, ते बी तुम्ही विचारून घ्या त्यांच्या संग। आम्ही काल रात्रीपासून इथं झोपलेले आणि रोड आम्हाला 2 तासात न्याय भेटले नाही तर आम्ही रोड रोको आंदोलन करणार आहे, त्याची जिम्मेदारी प्रशासन राहील। संगमनेर खुर्द येथील वैदू समाज बांधवांनी आमदार अमोल खताळे यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन हा मृत्यू अपघाती नसून घातपाती असल्याचा संशय व्यक्त केला। त्यानंतर खताळ्यांनी पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्याकडून माहिती घेतली असता घटना मध्यरात्री घडली आहे, त्यामुळे अपघाताची नोंद केली आहे। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे असं पोलीस प्रशासनानं सांगितलंय। तरीही नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यातच ठाण मांडून होते। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर।